नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडग येथील लंपी आजारासंदर्भात रोगप्रतिबंधक लसीकरण चालू आहे. आज पंचायत समितीचे सदस्य विष्णुपंत पाटील यांनी अनिल पाटील व बापूसाहेब पाटील यांच्या गोट्याला भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नेताजी सगर व डॉक्टर रवी शेळके उपस्थित होते. सध्या लंपी आजारासंदर्भात व घटसर्प आजारासंदर्भात लसीकरण मोहीम बेडगमध्ये चालू आहे. तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या चारा टंचाई संदर्भात मका बियाणे वाटप करण्यात येणार असल्याचे डॉक्टर नेताजी सगर यांनी सांगितले. पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील म्हणाले, आपले पशुधन सुरक्षित राहण्यासाठी आपण योग्य वेळी आपल्या जनावरांना लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. कोणतेही जनावर लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आपण पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नेताजी सगर यांच्याशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले. आज बेडगमध्ये पावसाळ्यापूर्वीचे जे लसीकरण आहे, गाई, म्हैस, शेळी, मेंढी, लंपी व घटसर्प या लसीकरण आपल्या बेडगमध्ये गेले 5 ते 6 दिवस झालं लसीकरणाची मोहीम चालूच आहे. आणि आज आम्ही प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटून गोट्यावरती येऊन लसीकरणाची मोहीम चालूच केलेली आहे. आणि ज्या लसीकरण जनावरांना झालेलं नाही त्या लसीकरण करून घ्याव्यात. सरकारी डॉक्टरशी कॉन्टॅक्ट साधून व आपले खाजगी प्रायव्हेट डॉक्टर आहेत त्यांच्याकडूनही त्या लसीकरण शासनाच्या डॉक्टरकडून घेऊन किंवा त्यांच्यासोबत जाऊन सरकारी डॉक्टरांना सहकार्य करून जास्तीत जास्त म्हणजे 100% लसीकरण व्हावेत. कारण लंपी आजार हा गेल्या आम्ही 5 ते 6 वर्षाला बघतोय. तो वेळेत जरी लंपीचा आजार जर नाही कव्हर झाला तर जनावरे धोक्यात किंवा दगावण्याचे बऱ्यापैकी हे झालेले आहेत आजपर्यंत. त्यामुळं सर्व पशुपालकांनी या जनावरांचं लसीकरण करून घेऊन शासकीय डॉक्टरांना सहकार्य करावं आणि आपल्या पशुधन वाचवावं अशी विनंती करतो. नमस्कार, मी नेताजी सगर, पशुधन पर्यवेक्षक बेडग येथील पशुपालकांना शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की सध्या पशुसंवर्धन विभागामार्फत लंपी लसीकरण, घटसर्प लसीकरण मोहीम चालू असून ज्या भागात लंपी लसीकरण राहिलं असेल किंवा घटसर्प लसीकरण राहिलं असेल तेथील पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत आपल्या जनावरांसाठी चारा बियाणे उपलब्ध होणार असून ज्यांना इच्छुक पशुपालकांनी आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून मागणी अर्ज सादर करावेत. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत सध्या सेक्स सॉर्टेज सिमेंट उपलब्ध असून याचा सर्व पशुपालकांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.